नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मस्त 1 किलोच्या प्रमाणात चमचमीत अशी चिकन बिर्याणी बनवलेली आहे। आणि बिर्याणीमध्ये जो वापरला जाणारा तांदूळ असतो त्याला मस्त खमंग अशी फोडणी करून तो चिकन बिर्याणीमध्ये मी वापरलेला आहे। त्यामुळे ह्या चिकन बिर्याणीची चव दुपटीने वाढलेली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 किलो चिकन बिर्याणीसाठी 1 किलो मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, तळलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 4 मोठ्या आकाराची टोमॅटो बारीक चिरून घेतली आहे, 1 लिंबू घेतला आहे, 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे, 250 ग्रॅम दही घेतलं आहे, 50 ग्रॅम अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे, लाल तिखट घरगुती लाल मसाला आहे आणि हळद घेतलेली आहे। आता सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अर्धा चमचा चिकनवरती हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा जे घरगुती लाल तिखट होतं ते टाकून घेतलेलं आहे, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आहे। आता इथे जे दही घेतलेलं आहे 250 ग्रॅम, तर हे ताजं दही मी वापरलेलं आहे, जास्त आंबट दही वापरायचं नाही आहे। तर ताजं दही हे टाकून घेतलं आहे चिकनवर। आणि जो तळलेला कांदा आहे तो या पद्धतीने चुरून असा टाकायचा आहे। अर्धा लिंबू पिळून घेणार आहे। आता यावर 1 चमचाभर बिर्याणी मसाला मी टाकून घेतला आहे, कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही टाकू शकता। तर या पद्धतीने मी चाळून घेतलेला आहे आणि तो टाकला आहे। आता ही पुदिन्याची पानं मी बारीक चिरून टाकली आहे। आता सर्व साहित्य चिकनला असं लावून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि अर्धा ते पाऊण तासासाठी हे चिकन मॅरिनेट करायला आपल्याला ठेवायचं आहे। अर्धा तासानंतर चिकनला मी फोडणी द्यायला घेतली आहे। तर फोडणी करताना मी 4 ते 5 मोठे चमचे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर यात आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। तर उरलेली सगळी आलं लसूण पेस्ट जी होती ती मी आता वापरून घेणार आहे चिकनला फोडणी करताना। तर चांगली आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली आहे, त्यात आता आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि कांदाही चांगला लालसर होईस्तोवर परतून घेणार आहोत। तर या ठिकाणी कांदा आपला चांगला परतून झालेला आहे। आता यात आपण बारीक चिरलेले जे टोमॅटो होते ते पण छान शिजेपर्यंत परतून घेणार आहोत। तर टोमॅटोही चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो पण छान परतून झाला आहे। आता यावर मी काही पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घेतलं आणि पुन्हा लाल तिखट, हळद हे फोडणीमध्ये मी वापरलेले आहे। आणि यात बिर्याणी मसालाही टाकून घेणार आहोत। तर बिर्याणी मसाला कुठलाही तुम्ही वापरू शकता। तर मी या पद्धतीने चाळून घेतलेला आहे आणि पुन्हा 1 चमचाभर बिर्याणी मसाला मी फोडणीमध्ये टाकून घेतला आहे। आता यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे। आणि हे सर्व सुके मसाले आता चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाले चांगले परतून झाले की यात मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते टाकून ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आपल्याला या चिकन टाकल्यानंतर आणि सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि चिकन व्यवस्थित परतून झालं की आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे। आता इकडे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया। तर जो बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ होता तो 1 किलो मी घेतलेला आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतला आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवला। आता भातामध्ये जे खडे मसाले वापरायचे त्यात मी 4-5 लवंगा घेतल्या आहे, 4-5 काळी मिरी, 4 हिरवी इलायची, 1 दालचिनीचा तुकडा, जावेत्री, 4-5 तेजपत्ता असे सगळे गरम मसाले घेतले आणि अद्रक लसूण पेस्ट पण वापरणार आहे। आता इथे एका मोठ्या टोपात मी 4 मोठी चमचे तेल टाकून घेतले आणि त्यात हे गरम मसाले 1 मिनिटभरासाठी परतून घेतले। आणि गरम मसाले परतून झाल्यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट ही चांगली परतून घेतलेली आहे। आता ही सर्व खमंग फोडणी झाली आहे। त्यात आता तांदूळ शिजण्यापुरतं मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता मी मीठ टाकून घेणार आहे। तर या ठिकाणी मी 3 चमचे मीठ वापरले। पाण्याला चांगली उकळी आली की त्यात आता भिजवलेला तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तांदूळ टाकत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हे जे पाणी मी वापरले ते तांदूळ भिजवलेलं जे पाणी होतं तेच पाणी मी वापरलेलं आहे। तर जवळपास 1 तांब्याभर पाणी मी हा भात शिजवण्यासाठी वापरलेला आहे आणि 80% फक्त हा भात मी शिजवून घेणार आहे। या ठिकाणी आपला भात हा अर्धवट असा बरोबर शिजले गेलेला आहे आणि मोकळा देखील झालेला आहे व्यवस्थित।
तर आता हा मी यातला अर्धा भात मी परातीत काढून घेतला आणि अर्धा टोपात ठेवला आहे। तर आता यावर मी बिर्याणी मसाला जो होता तो टाकून घेतला, बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य ह्या भातावरती टाकून घ्यायचं आहे आणि जो तळलेला कांदा आहे तो पण यावर मी टाकून घेतला आणि 1 चमचाभर तूप यावर टाकून घेतलेलं आहे। आता जे शिजवलेलं चिकन आहे ते या पद्धतीने सगळीकडे पसरवून असं ह्या भाताच्या थरावर टाकून घेणार आहे। तर संपूर्ण चिकन आता मी ह्या भातावरती टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं सगळीकडे चिकन पसरवून घेणार आहे। चिकन टाकून झाल्यानंतर त्यावर पुन्हा बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, कोथिंबीर, तळलेला कांदा हे सगळं साहित्य टाकून घेतलं आणि त्यात जो अर्धा भात होता परातीतला तो या चिकनवर टाकून घेतला आणि त्यावर बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे, सगळीकडे तूप टाकून घेतलेला आहे। आता तूप टाकून झाल्यानंतर पुन्हा यावर पुदिन्याची पानं, कोथिंबीर, तळलेला कांदा हे सगळं टाकून घ्यायचं आहे। आता यावर तुम्ही आवडीनुसार फूड कलर किंवा केशरचं दूध हे पण टाकू शकता। तर या ठिकाणी मी सगळे साहित्य टाकून झाल्यानंतर या टोपावर झाकण ठेवून मी 15 ते 20 मिनिटं चांगली वाफ काढून घेणार आहे आणि या ठिकाणी आपली चिकन बिर्याणी मस्त तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत।